त्याला उचलून आपल्याला इथं माउंट करायचं. आता माउंट करताना आपल्याला ही थ्रेडेड रिंग आहे, या रिंग वरती आपल्याला माउंट करायचं. माउंट केल्यानंतर हा त्याला आपल्याला लॉक करायचं. लॉक केल्यानंतर याला लिव्हर दिलेले आहेत, लॉकिंग लिव्हर आणि अनलॉकिंग लिव्हर. आता एक क्लॉकवाईज फिरतो म्हणजे लॉकिंग आहे, तसं आपलं स्पॅनर असतं, स्पॅनरने आपण टाईट करू शकतो, तसं लिव्हरने आपण टाईट करू शकतो. आता हेच मला लूज करायचं असेल तर हे अँटी क्लॉकवाईज लिव्हर आहे, म्हणजे 2 लिव्हर दिलेले. त्याला मी मारलं ते लूज होऊन जाईल, मग मी मॅन्युअली हाताने त्याला लूज करू शकतो. तर त्याला आपल्याला स्पॅनर लावायची आवश्यकता आहे. क्लॉक लिव्हर आणि अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज लिव्हर दिलेले आहेत सेटिंगसाठी. तर हे एवढं केलं की आपलं मशीन माउंट झालं. त्याच्यासाठी आपल्याला इन्शुअर काय करायचं आहे, आपलं मॅग्नेट प्रॉपरली लॉक असला पाहिजे. ओके, त्याला आपल्याला इथं एल एन की लावण्यासाठी दिलेलं आहे, त्याच्या एल एन की वापरून आपण मॅग्नेट ऑन किंवा ऑफ करू शकतो. ओके, तर आता हा मॅग्नेट ऑन कंडिशनला त्यामुळे या प्लेटला पकडून आहे. ओके, त्याच्यावरती आपण आता ते लॉक नटच्या साह्यानं आपण हे मशीनला माउंट केलं आणि त्याला लॉक केलेलं आहे. आता हे मशीन आपली माउंट झाली. ओके, परत मशीन जेव्हा आपण काढून ठेवणार आहे तेव्हा पण प्रोसेस काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज लिव्हर तुम्ही मारणार, हे पूर्ण लूज करणार, एक हात तुम्ही इकडे पकडून ठेवणार. ओके, तर मशीन फिरून जाईल. रिसेंटली हे झालं पूर्ण लूज झालं, त्यानंतर इथं एक हात पकडायचा आणि मशीन उचलायचं. परत आहे अशा पोझिशनमध्ये जाऊन इथं ठेवायचं त्या. सेम प्रोसिजरने आपण त्याला माउंटिंग करू शकतो आणि माउंटिंग करू शकतो. माउंटिंग आणि अनमाउंटिंग म्हणतात. माउंटिंग ऑफ आर्म त्याला आपण फॅरो आर्म म्हणतो. पोर्टेबल सीएमएम मशीन आहे, ह्याला पॉप्युलरली फॅरो आर्म म्हटलं जातं, कारण ह्याचं जे वर्किंग आहे ते आपली ह्युमन आर्म्स आहे, त्यामुळे त्याला त्यामध्ये जॉईंट्स दिलेले, त्यामुळे ह्याला फॅरो आर्म म्हटलं जातं पॉप्युलरली. पण हे पोर्टेबल सीएमएम कॅटेगरीमध्ये. आता ह्या मशीनमध्ये दोन्ही टाईपचे मेजरमेंट सिस्टम आहेत, कॉन्टॅक्ट टाईप ऑफ मेजरमेंट आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ मेजरमेंट. कॉन्टॅक्ट टाईप म्हणजे काय, हा प्रोब आहे, प्रोबने आपण टच करून डायमेन्शन्स घेऊ शकतो. आणि नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे त्याला एक ॲडिशनल ॲक्सेसरी दिलेली आहे, स्कॅनर. तो ह्याच्यावरती आपण माउंट करू शकतो. विदाउट टचिंग द पार्ट आपण त्या पार्टच्या डिटेल्स कॅप्चर करू शकतो. लेझर बेस्ड स्कॅनिंग त्यामध्ये दिलेलं आहे. ते दोन्ही मेथड्सने आपण इन्स्पेक्शन करू शकतो, कॉन्टॅक्ट टाईप आणि नॉन कॉन्टॅक्ट टाईप. तर हे कॉन्टॅक्ट टाईप ऑफ इन्स्पेक्शनमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे की प्रोब. आता आपण काय केलं, पहिल्यांदा मशीनला माउंट केलेलं आहे. मशीनला माउंट केल्यानंतर आता मशीन आहे म्हणजे आपल्याला सप्लाय द्यावा लागेल, त्याला कम्युनिकेशनच्या गोष्टी असतील. तर आपल्याला यामध्ये बॅटरी ऑपरेटेड पण आहे, आपलं मशीनने बॅटरी ऑपरेटेड. तर तुम्ही बघितलं यामध्ये बॅटरी ऑन आहे, याच्यावरती आपण क्लिक केलं, इथे इंडिकेटर दाखवतो म्हणजे बॅटरी फुल आहे आता. ओके, तर हे बॅटरी आपण दोन्ही स्लॉटमध्ये कुठेही इन्सर्ट करू शकतो. बॅटरी इन्सर्ट करताना लक्षात काय ठेवायचं आहे, त्याचे कॉन्टॅक्ट पॉईंट असणार आहेत ते वरच्या साईडला आणि राईट साईडलाच पाहिजे. म्हणजे हे मी असं इन्सर्ट करतोय तर हे कॉन्टॅक्ट पॉईंट माझ्या राईट साईडला आले पाहिजे, असे नसले पाहिजे. ओके सर, बॅटरी फुल आहे कसं करायचं? ह्याच्यावरती इंडिकेटर आहे, ह्याच्यावरती प्रेस केलं इंडिकेटर आहे. ओके, तर हे राईट साईडला असलं पाहिजे. उलटा जर टाकण्याचा प्रयत्न केला बसणार नाही. तर आपण असा प्रयत्न केला लगेच कॉन्टॅक्ट पॉईंट मॅचच होणार नाही, इथे केल्यानंतर प्रेस होणार नाही, बरोबर. त्यामुळं इझिली जात होते, त्यामुळं प्रेस होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं दोन्हीपैकी कुठल्याही स्लॉटमध्ये तुम्ही बॅटरी टाकणार असाल हे राईट साईडला पाहिजे आणि वरच्या साईडला पाहिजे. कुठेही टाकू शकतो, कुठेही टाकू शकतो. 2 स्लॉट दिलेले आहेत, दोन्हीपैकी कुठेही तुम्ही टाकू शकता. हे रिचार्जेबल आहे का बॅटरी? हा, यामध्ये आपण जसं आपल्या मोबाईलला चार्जिंग होतं तसं आपल्या इथं चार्जर लागणार आहे, ॲडॅप्टर. तर आपण तो कनेक्ट केल्यानंतर चार्जिंग चालू होणार. ओके, ती बॅटरी त्याच्या आतमध्येच चार्जिंग होणार, म्हणजे ऑनबोर्ड चार्जिंगच होणार आहे त्याचं. ओके, त्याला आपण पॉवर सप्लाय देणार. हे झालं बॅटरीच्या बाबतीत. आता आपण जेव्हा पॉवर सप्लाय देणार आहे तर त्याचा एक पॉवर अडॅप्टर दिलेला आहे, तो कोपऱ्याला आहे बघा. जर बॅटरी फुल असेल तर आपल्याला त्या पॉवर सप्लाय द्यायची गरज नाही. बॅटरीवरती म्हणजे आपल्याला बॅकअप. हे चार्जिंगसाठी का? त्याचं चार्जर आहे. ऍक्च्युली आपलं मशीन जे आहे आपण जे आता इनपुट घेणार आहे हे AC व्होल्टेज आहे, 230 व्होल्ट AC व्होल्टेज आहे, सिंगल फेज सप्लाय. ओके, आता त्याला मशीनला जो सप्लाय लागतो तो DC सप्लाय लागतो 24 व्होल्ट. जसं आपल्या लॅपटॉपला असतं किंवा मोबाईलला असतं आपण कन्वर्ट करतो, तसं हे ॲडॅप्टरचं काम व्होल्टेज कन्वर्ट करणे आहे. इथं पण त्याचे स्पेसिफिकेशन लिहिलेले आहेत. 12 व्होल्ट हे 24 व्होल्ट 2.7 एम्पियर त्याचं हे आहे आउटपुट आहे. ओके, इनपुट त्याचं 100 व्होल्ट टू 240 व्होल्ट चालतं. आपल्या इथे जनरली 230 व्होल्ट असतं, 230 टू 240च्या मध्ये.
तर आपण एकदा सप्लाय दिला तर तो AC to DC कन्वर्ट होतो आणि तो सप्लाय देतो. आता पॉवर सप्लाय वापरताना काळजी काय घ्यायची की आपला पॉवर सप्लाय हा स्टॅबिलाइज पॉवर सप्लाय असला पाहिजे आणि फ्लक्च्युएशन वगैरे नाही आलं पाहिजे, म्हणजे अर्थिंग वगैरे प्रॉपर पाहिजे सगळ्या गोष्टी. ऑलरेडी इथं त्यांनी मला वाटतं घेतलं असेल UPS कनेक्शन. तर ते सेफ्टी म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, कारण फ्लक्च्युएशन वगैरे झालं तर मग चार्जर वगैरे खराब होऊ शकतं. म्हणून एक सेफ्टी म्हणून आपल्याला याला UPS सप्लाय देणं गरजेचं आहे, म्हणजे स्टॅबिलाइज पॉवर सप्लाय असणं गरजेचं आहे. ओके, तर आपण याला पॉवर कनेक्शन करताना बटन बंद करू. आता हे कनेक्ट केलं. कनेक्ट केल्यानंतर पॉवर सप्लाय लावताना ह्याच्यावरती पिनवरती एक ॲरो मार्क दिलेला आहे. हा ॲरो मार्क नेहमी वरच्या साईडला पाहिजे. ह्याचे जे ओरिएंटेशन मॅच कधी होणार आहे, जेव्हा हे ॲरो मार्क वरती असेल तेव्हा. एकदा प्रेस केलं हे कनेक्ट झालं. काढताना फक्त काळजी काय घ्यायची, हा जो कव्हर आहे कव्हरला पहिल्यांदा मागे ओढायचं. कव्हरला मागे ओढायचं, नंतर बाहेर पिन ओढायचं. कव्हर काय आहे तर हे लॉकिंग मेकॅनिझम आहे, इंटरलॉकिंग मेकॅनिझम. ओके, डायरेक्ट ओढलं तर निघणार नाही. हे जेव्हा तुम्ही कव्हर मागे ओढाल तेव्हा डिसएंगेज होईल आणि बाहेर निघेल. हा जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा तो पिन त्यामध्ये एंगेज होऊन जातो. जेव्हा त्या कव्हरला तुम्ही मागे ओढता तेव्हा ते डिसएंगेज होतं, मग तुम्ही बाहेर काढू शकता. त्यामुळे डिरेक्टली मागे नाही ओढायचं त्याला. प्रेस करायचं, करताना फक्त प्रेस करायचं, काढताना कव्हर मागे ओढा, मग त्याला बाहेर काढा. त्याची काळजी घ्या. ओके, तर या पद्धतीने आपण त्याला कनेक्शन्स करू शकतो. तर हे झालं पॉवर कनेक्शन. आता यामध्ये ऑलरेडी बॅटरी आपण दिलेली आहे, तर आपण पॉवर ऑन नाही केलं तरी चालेल, बॅटरीवरती आपण यूज करू शकतो. तर बॅटरी फुल चार्ज कंडिशनमध्ये तुमची बॅटरी साधारणतः 3 ते 4 तासाचं बॅकअप देते, म्हणजे चार्जिंग आहे तुम्ही. आणि ते इंडिकेटर येतात रिअल टाइममध्ये, त्या इंडिकेटर दाखवतात ते ग्रीन, रेड, येलो. आता थोड्या वेळासाठी हे काढून टाकतो. ओके, आता लावत नाही याला. लो झालेले डायरेक्ट इंडिकेट करतो. आपल्याला आत बघायची गरज नाही. इथं हा इंडिकेटर आहे. जेव्हा तुम्ही मशीन आपण ऑन करू तेव्हा हा ग्रीन दिसेल तुम्हाला, फुल चार्ज असेल तर. थोड्या वेळानंतर तो लाईट ग्रीन होईल, मग येलोइश शेडमध्ये येईल, मग ऑरेंज शेडमध्ये येईल, नंतर रेडमध्ये येईल. मग त्याचे शेड चेंज होत जाणार आहे. जेव्हा ते ऑरेंज रेड शेडमध्ये येईल तेव्हा ते बॅटरी डाऊन झाली, तेव्हा तुम्ही पॉवर सप्लाय परत लावू शकता. हे विदाऊट बॅटरी पण मशीन चालतं. बॅटरी काढून डायरेक्ट पॉवर सप्लायवर जरी लावलं तरी चालणार, म्हणजे बॅटरी मॅन्डेटरी नाही आहे. तुम्ही विदाऊट बॅटरी पण वापरू शकता. जसं लॅपटॉप आहे, लॅपटॉपला बॅटरी मॅन्डेटरी आहे. लॅपटॉपला तुम्ही बॅटरी काढून पॉवर सप्लाय नाही देऊ शकत, तसं इथं नाही आहे. हे हॉट स्वॅपेबल बॅटरीज आहेत. तुम्ही इन बिटवीन पॉवर सप्लाय ऑन ठेवलेल्या बॅटरी ओढून बाहेर काढले तरी मशीन बंद नाही होणार, तर मशीनच्या पॉवरवरती चालणार. ओके, तर हे झालं सेटअपच्या बाबतीत. त्यानंतर आपलं मशीन आहे. आता मशीनचं मेन काम काय तर कोऑर्डिनेट जनरेट करणं. कोऑर्डिनेट जनरेट करण्याचे 2 मेथड्स आहेत. एक कॉन्टॅक्ट टाईप असेल तर प्रोबनी, किंवा स्कॅनर असेल तर नॉन कॉन्टॅक्ट टाईपने. तर ह्याचं मेन काम काय कोऑर्डिनेट जनरेट करणं. आणि आपल्या मेजरमेंट सिस्टीममध्ये 2 पार्ट आहेत, एक आहे हार्डवेअर, दुसरा आहे सॉफ्टवेअर. फक्त हार्डवेअरचा वापर करून आपण इन्स्पेक्शन नाही करू शकत, फक्त सॉफ्टवेअरचा वापर करून आपण इन्स्पेक्शन नाही करू शकत. जेव्हा दोन्ही एकत्र काम करणार आहेत आपले, तेव्हा तुम्हाला आउटपुट भेटणार आहे सॉफ्टवेअरमध्ये. तर ह्याचं काम काय जॉमेट्री. जसं मला समजा हा प्लेन सरफेस आहे, मला हा प्लेन सरफेस बनवायचा आहे, तर मी इकडून काय करणार, त्या मशीनने 4-5 पॉईंट या प्लेन सरफेसवरती घेणार. तर तो डेटा मला त्या सॉफ्टवेअरमध्ये पण ट्रान्सफर झाला पाहिजे रिअल टाइमला. त्याच्यासाठी आपल्याकडे कम्युनिकेशन चे 3 मोड्स आहेत. एक आहे वायर्ड कम्युनिकेशन, म्हणजे हा USB पोर्ट आहे, इथं ब्ल्यू कलरची केबल आहे बघा. एक छावणी की होती CMM मध्ये. ओके, तर इथं हे USB केबल काय, USB केबल तुम्ही इथं कनेक्ट केलं आणि हे USB टाईपचं आपल्या पेन ड्राईव्ह सारखं जसं असतं, तर आपण सिस्टीमला कनेक्ट करू शकतो. मशीन इंटरफेस झालं तसं. म्हणजे हे आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघं एकमेकाला कनेक्ट केले. ओके, आता ह्यातनं जो डेटा आपण कॅप्चर करणार तो रिअल टाइम मध्ये सॉफ्टवेअर मध्ये जाणार आणि सॉफ्टवेअर तिथून जॉमेट्री फिटिंग करणार. ओके, हे आपण इथे कनेक्ट करून USB ला कनेक्ट केलं, राईट. म्हणजे कॉम्प्युटरशी कनेक्ट झाला. मल्टिपल पोर्ट्स नसल्यामुळे डायरेक्ट कनेक्ट करू शकत नाही का? लावू शकता ना त्याला. आय थिंक तुमचं डोंगल लावण्यासाठी एकच पोर्ट आहे आणि माऊस 3 पोर्ट आहे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यावर 2 आहे, वापरलेलं आहे, एक कमी आहे, त्यामुळे ते तुम्ही यूज केलेलं आहे. ओके, तर हे USB हे एक मोड झालं. यामध्ये दुसरे मोड पण आहे, वायफाय आणि ब्लूटूथ पण दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही लॅपटॉप आणि मशीन हे वायरलेसली पण कनेक्ट करू शकता. हे वायर इलिमिनेट करून डायरेक्ट वायफाय, जसं हॉटस्पॉटला आपण कनेक्ट करतो. यामध्ये वायफाय म्हणजे इंटरनेट नसणार आहे. इथनं ते सिग्नल्स फक्त सिस्टीमला जाणार, म्हणजे सिस्टीमचं नेम येणार त्याच्या कनेक्ट. इथं तुम्ही चालू केलं की हे मशीनचा एक सिरियल नंबर आहे A20 M521 हे लिहिलेलं आहे.
तिथं जेव्हा वायफाय ऑन होईल तेव्हा तुमच्या सिस्टीममध्ये तिथं अवेलेबल नेटवर्क्समध्ये तो नंबर दिसेल. कनेक्ट करा. त्याला कनेक्ट केलं तर त्याला इंटरनेट येणार नाही, पण तो डेटा ट्रान्सफर करतो. ओके, तर तुम्ही वायफायही वापरू शकता, ब्लूटूथही तसंच वापरू शकता. पण जेव्हा तुम्ही स्कॅनिंग करता तेव्हा डेटा ट्रान्सफर रेट जास्त असतो. प्रोबिंगच्या केसमध्ये तो सिंगल पॉईंट्स असतात, त्यामुळे तो इझिली होऊ शकतो कुठल्याही मोड्स ऑफ ट्रान्सफरमध्ये. पण जेव्हा तुम्ही स्कॅनर लावणार आहे, आपल्या स्कॅनरची कॅपॅसिटी जी आहे ती 12 लाख पॉईंट्स पर सेकंड आहे. म्हणजे एका सेकंडमध्ये 12 लाख पॉईंट्सचा डेटा जाणार. तो डेटा ब्लूटूथवरती जाणारच नाही, ब्लूटूथवरती एकदम हँग झाल्यासारखं होईल. वायफायवरती जाईल पण स्मॉल पार्टसाठी. जर तुम्ही मोठा पार्ट करत असाल तर काही वेळाने लॅग येईल डेटामध्ये ट्रान्सफरमध्ये. तर जेव्हा स्कॅनिंग कराल तेव्हा रिकमेंडेड आहे की तुम्ही केबल वापरा. प्रोबचं काम असेल तर तुम्ही मग कुठलंही वापरू शकता, त्यामध्ये काही इश्यू नाही. ओके, तर हे झालं रिगार्डिंग मशीन कनेक्शन. आता यामध्ये आपण इम्पॉर्टंट कनेक्शन काय, मशीन माउंट झाल्यानंतर तुम्हाला पॉवर सप्लाय लावायचा आहे, USB केबल लावायचं आहे, बॅटरी लावायचं आहे. तर पॉवर सप्लाय केबल लावताना त्याचं ॲरो मार्किंग आणि ते पिन काढताना ते कव्हर मागे ओढण्याचं हे लक्ष ठेवायचं. दुसरी गोष्ट, अडॅप्टर जेव्हा तुम्ही यूज कराल तो स्टॅबिलाइज पॉवर सप्लायच्या सोर्सला कनेक्टेड पाहिजे आणि अर्थिंग प्रॉपर पाहिजे. म्हणजे ते सोर्स ऑफ पॉवर तिथं प्रॉपर गोष्टी मेंटेन असल्या पाहिजेत सेफ्टीसाठी. नंतर तिसरी गोष्ट, आपण USB केबल जेव्हा कनेक्ट करणार आहे तेव्हा USB केबलचं दोन्ही चेंज पोर्ट हे वेगवेगळे, हे तुमच्या सिस्टीमला लागणार नाही आहे. सिस्टीमला ते USB टाईपच लागणार आहे, त्यामुळे तुम्ही इंटरचेंज करूच शकत नाही. आणि यामध्ये पण जर बघितलं तर ही पिन उलटी सुलटी बसू नाही शकत, कारण हे उलटं सुलटं बसणार नाही, कारण शेप वेगळा आहे याचा, बरोबर. ओके, अशी उलटी नाही बसणार, त्यामुळं तो पूर्णच तो कनेक्ट करायचा. ओके, हे झालं. आता यामध्ये नेक्स्ट काय, ऑलरेडी या मशीनला प्रोब लावलेला आहे. प्रोब लावलेला नसेल तर आपल्याला प्रोब लावावा लागेल. मशीन बरोबर स्टँडर्ड आपल्याला 2 प्रोब आलेले आहेत. ती ब्लॅक कलरची किटी आहे. यामध्ये एक 3 mm चा प्रोब आहे आणि दुसरा आहे तो 6 mm चा प्रोब दिलेला आहे. ही आपली प्रोब किट आहे. यामध्ये काय आहे, हा प्रोब इथं राहतो, तर हा मी रिमूव्ह करायचा असेल तर हा इथं ॲरो मार्क दिलाय बघा. हा एक लिव्हर आहे आणि इथं दुसरा लिव्हर इकडे दिलेला आहे आणि त्याचा ॲरो इकडे दिलेला आहे. म्हणजे हा फ्रंट साईड, ह्याला आपण फ्रंट माउंट म्हणतो आणि इथं पण प्रोब लावू शकतो किंवा स्कॅनर लावू शकतो, याला आपण टॉप माउंट म्हणतो. ओके, तर आपलं फ्रंट माउंटला आता प्रोब लावलेला आहे. तर मी या लिव्हरला ओपन केलं, हे ओपन झालं. ओपन झाल्यानंतर मी हे प्रोब काढू शकतो. ओके, जर लिव्हर ओपन होतो म्हणजे काय होतं तुम्हाला जस्ट जर असं दाखवलं मी, तर हा लिव्हर मी ओपन जेव्हा करतो, इथं ऑब्झर्व करा, तो कॉलेट ओपन होतो. हा जर बघितला कॉलेट ओपन होतो, बरोबर. हा कॉलेट ओपन झाला की यामध्ये मी त्या प्रोबला माउंट करू शकतो. हा प्रोब आहे इथं, ह्याला जर बघितलं तर ह्याला कटआउट दिलेले आहे, तर त्याला पकडणार आहे, ग्रिप करणार आहे. ह्याला मॅच करण्यासाठी इथं एक ॲरो मार्क आहे, बॉडीवरती एक ॲरो मार्क दिलेला आहे आणि या प्रोबवरती पण एक ॲरो मार्क दिलेला आहे. हे दोन्ही ॲरो मार्क एकमेकाला मॅच झाले पाहिजे, म्हणजे बरोबर लोकेशनला बसणार. आणि मग नंतर या लिव्हरला बंद करायचं. लिव्हर जेव्हा बंद होईल तेव्हा तुमचा प्रोब माउंट झाला. ओके, जेव्हा काढायचं आहे तेव्हा लिव्हर लूज करायचं आणि बाहेर काढायचं. तर हे सगळ्या गोष्टी करताना मशीन होम पोझिशनला ठेवूनच करायचं. या गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी मी बाहेर काढलेली आहे. पण जेव्हा 2 आहेत, तिकडच्या साईडला काय आणि इकडच्या हो, साईडला, दोन. दोन्ही पण ते सेम फंक्शन. हो हो, सेमच फंक्शन. इथं स्कॅनर आता तिकडे लावणार आहे ना आपण. अजून एक क्वेश्चन सांगा सर. तेच ना, इथं पण एक प्रोब लावू शकतो. इथं बघा, हा आहे ना, इथं पण एक प्रोब लावू शकतो. हा ॲरो आहे ना, याला दिलेला, इकडे दिलेला. हे जर ओपन केलं मी तर इथं जाईल ओपन. ओके, ठीक आहे, कळालं. इथं प्रोब लावायचं. आता इथं पण बॉक्स आहे ते आणि हा, इथं पण ॲरो मार्क आहे, इथं पण ॲरो मार्क आहे. त्या ॲरोनुसार याला हे मॅच केलं, हे मॅच केल्यानंतर हे बंद केलं, तर हे बंद केल्यानंतर हे तुमचं माउंट झालं. 90 डिग्रीमध्ये प्रोब लावू शकता. ओके, ह्याच्यानुसार ना, स्कॅनर हा ॲरो हा, ॲरोनुसार. ॲरोला ॲरो मॅच केलं. आता हे ओपन केलं. जनरली असा प्रोब आपण वापरत नाही, गरज पडत नाही. कधी काही क्रिटिकल ऍप्लिकेशन असेल तर आपण असं यूज करू शकतो. पण तिथं स्कॅनरच लावतो. इथं स्कॅनर लावतो, खाली स्कॅनर लावता येत नाही. लावतो तिथं. खाली पण लावता येते. स्कॅनर दोन्हीकडे लावू शकतो. जनरली आपण खालीच लावतो. हा, जनरली प्रोब हा आपण फ्रंटला लावतो आणि स्कॅनर टॉपला लावतो. पण काही क्रिटिकल सिच्युएशन मध्ये तुम्हाला स्कॅनिंग ऍक्सेस होत नाही, मग त्या फ्रंटला पण लावू शकतो. दोन्ही मॅग्नेटिक हे आहे, त्यामध्ये पकडून दिलेलं. ओके, मॅग्नेट दिलेलं. तर हे ह्याला फ्रंट कायनेमॅटिक माउंट म्हणायचं, ह्याला टॉप कायनेमॅटिक माउंट म्हणायचं. एक काम करा, पहिल्यांदा आहे ना तुम्ही तिघं पण प्रोब एकदा स्वतः लावून बघा. हो चालेल. नाही, एकदा आपण हे कम्प्लीट करू 10 मिनिटात. चालेल. तुम्ही परत मशीन काढून ठेवा. हा, सगळे बरं करा आणि परत काय अडचण आहे तुम्ही सर आहे. हो. हो हो. त्यामुळे हे फ्रंट कायनेमॅटिक माउंट, हे टॉप कायनेमॅटिक माउंट. आता टॉप कायनेमॅटिक माउंटचा वापर आपण स्कॅनर लावण्यासाठी मॅक्सिमम टाइम करणार आहे. ओके, आणि ह्याचा वापर मॅक्सिमम टाइम प्रोब लावण्यासाठी करणार. पण इंटरचेंजेबली काही लावू शकतो, पण जनरली 90% टाइम तुम्ही इथं प्रोब लावणार, इथं स्कॅनर लावणार. ओके,
त्याच्यासाठी वेगवेगळे लिव्हर दिलेत, फक्त हे लक्षात ठेवायचं. हा लिव्हर इकडे एरो पॉइंट करतो म्हणजे हा फ्रंटचा आहे, आणि हा लिव्हर इकडे एरो पॉइंट करतो म्हणजे हा टॉप माउंटचा आहे. त्याची लेंथ पण वेगळी आहे, हा खालीपर्यंत आहे, हा वरती आहे. वेगवेगळ्या लिव्हर्स ते कंट्रोल करणार आहेत तुम्हाला. तर हे झालं हाऊ टू माउंट द प्रोब. आता या प्रोब मध्ये काय आहे, या प्रोब मध्ये हे आय प्रोब सिस्टीम आहे, म्हणजे इंटेलिजंट प्रोबिंग सिस्टीम आहे. या प्रोब मध्ये स्वतःची एक इलेक्ट्रॉनिक चिप दिलेली आहे. ओके, म्हणजे आपण जेव्हा प्रोबचं कॅलिब्रेशन वगैरे करतो तो डेटा या चिप मध्ये स्टोअर राहतो, आणि तो 1 महिन्यासाठी व्हॅलिड असतो. म्हणजे आज जर आपण कॅलिब्रेट केलं तर इथून पुढे 1 महिन्यासाठी ते प्रोब तुम्ही किती वेळाही काढा, किती वेळाही लावा, त्याला परत कॅलिब्रेट करायची गरज नाही. तो सेल्फ डिटेक्ट करणार आहे सगळ्या गोष्टी. सेन्सर म्हणू शकतो. हा, त्यामध्ये इंटिग्रेटेड चिप दिलेली आहे. त्याच्या आधीच्या जनरेशन मॉडेलला ते मॅन्युअल होतं, त्याला आपल्याला मॅन्युअली डिफाईन करावं लागायचं की मी 6चा प्रोब लावलाय, 3चा लावलाय. आता आपल्याला काय डिफाईन करायची गरज नाही. तुम्ही जो प्रोब लावणार सिस्टीम स्वतः रिकॉग्नाइज करणार आणि तो काम करणार. ओके, तर आपण प्रोबचं कॅलिब्रेशन काय करायचं, कसं करायचं हे डिस्कस करणार आहे. तर आता आपण काय बघतो की सेटअप कसं करायचं. प्रोब लावलेला नसेल तर अशा पद्धतीने आपण प्रोब लावू शकतो, बरोबर. इकडे आपण प्रोब कनेक्ट करू शकतो. आता आपल्याला यामध्ये स्कॅनर पण करायचं असेल, बॉक्स घ्या. हा आपला स्कॅनर आहे. ओके, आपण याच्यावरती आपण माउंट करू शकतो. आता हा माउंट करताना ह्याला पण सेम मेकॅनिझम दिलेलं आहे. ह्याला पण बघितलं तर इथं एक एरो मार्क दिलेला आहे मला. ओके, आता मी काय करणार, हा वाला लिव्हर ओपन करणार, हा कॅप काढणार. आता ही कॅप इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा इथे ह्याला जागा दिलेली आहे तर तुम्ही मॅग्नेटिक असल्यामुळे तो पकडून राहील. ओके, म्हणजे तो जाणार नाही, इकडे तिकडे पडणार नाही. तुम्ही जेव्हा स्कॅनर वापरणार आहे तेव्हा ते कॅप तिकडे लावून टाकायचं. आता हे एरो मार्किंग इथं आहे, हा एरो मार्क आणि हा एरो मार्क मॅच करायचा. मॅच. ओके, हा मॅच झाला. त्यानंतर बंद करायचं. लिव्हर बंद केलं की आपलं स्कॅनर माउंट झालं. ओके, जेव्हा तुम्ही स्कॅनर यूज करणार आहे तेव्हा तुम्हाला इथं हँडल वापरू शकतो. तर मशीनला एक हँडल आहे. आता स्कॅनर खाली लावायचं म्हणजे जरासं थोडंसं अवघड जातं, त्यामुळं हा नाही, ऍक्च्युली इनिशियल लेवलला हे रिसेंट डेव्हलपमेंट आहे. 2021 मध्ये जो मॉडेल आला आमचा लेटेस्ट, त्याला ही डेव्हलपमेंट केली. त्याच्या आधी कंपल्सरीली स्कॅनर तुमचा इथेच बसायचा, खाली बसायचंच नाही. तो कधी कधी खाली पडत असण्याच्या नाही बसणार, तो फक्त तुम्ही वापरणार याच ओरिएंटेशन. आणि जेव्हा तुम्ही स्कॅनर यूज करता तेव्हा तुम्हाला हँडल यूज करणं गरजेचं आहे. विदाउट हँडल तुम्हाला स्कॅनर पकडता येणार नाही प्रॉपर. तुम्ही जेव्हा स्कॅनर वापरणार नाही, प्रोब वापरणार आहे, तेव्हा तुम्ही हे काढून प्रोब ऑटोमॅटिकली म्हणजे हँडल करण्यासाठी बटन दिलेले आहेत तुम्हाला, ग्रीन रेड. पण तुम्ही जेव्हा स्कॅनर यूज करता तेव्हा तुम्हाला हँडलनी ग्रिपिंग चांगलं आहे, त्यामुळे हँडल इथं लावायचं. तर हँडल कसं लावायचं, तर हे जे बटनचं सर्किट आहे हे रिमूव्ह होतं. हे इथं मी प्रेस केलं, हे रिमूव्ह होतं. हे ते स्प्रिंग लोडेड इथं दिलेलं आहे, बरोबर. हे रिमूव्ह केलं. आता मला इथं हे लावायचं, हँडल लावायचं. इथं एक नॉच दिलेली आहे, मागे एक बटन दिलेलं आहे. बटननी पण तो आत बाहेर जाणार. तर मी माउंट कसं करणार, ही नॉच इथं गाईड करणार आहे आणि फक्त लावताना प्रेस करणार आहे. प्रेस केले की तो स्प्रिंग ऑपरेटर असल्यामुळे तो ऑटोमॅटिक कनेक्ट झाला हँडल. आता हे बटन्स जे ह्याच्यावरती दिलेले आहेत तेच बटन तुम्हाला इथं पण दिले. मग तुम्ही हँडल लावायचं झालं तर नाहीतर मग ह्याच्यावरून ऑपरेट होऊ. हा, स्कॅनिंगच्या केसमध्ये हँडल लावावं लागेल तुम्हाला. स्कॅनिंग नसेल, प्रोबिंगच्या केसमध्ये हँडल नाही, कारण मुवमेंटसाठी का. हा, तर इथं तुम्हाला मुवमेंट इझिली होणार आहे. स्कॅनिंग कसं असतं, असं आपण करणार आहे. तर इथं पकडल्यानंतर तुम्हाला एक ग्रिपिंग एरिया भेटतो ना अप्रोच. असं पकडल्यानंतर तुम्हाला थोडंसं अवघड. पण तेच प्रोब करायचं असेल तर प्रोबच्या केसमध्ये स्कॅनर लावलेलं नाही तर हँडल लावायची गरज नाही, डायरेक्टली ह्याच्याने पण करू शकतो. म्हणजे दोन्ही तुम्हाला कम्फर्ट कसं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही डिपेंड करू शकता. म्हणजे हे आयदर ऑर आहे, हे यूज करा किंवा हे यूज करा, इट डिपेंड्स ऑन कम्फर्ट. पण मोस्टली रिकमेंडेड आहे की स्कॅनिंग करत असाल तेव्हा हँडल लावायचं. स्कॅनिंग नसेल तर प्रोब, स्कॅनिंग नसेल तरी पण तुम्ही हँडलनी करू शकता. तुम्हाला जर प्रॅक्टिस झालेली असेल हँडलची, हँडलनी पण करू शकता, काही प्रॉब्लेम. हे झालं हँडल माउंट. तर आतापर्यंत जे झालंय आपला हार्डवेअर सेटअप झालं. हार्डवेअर मधले आपण बॉक्समध्ये बघा आता काही शिल्लक राहिलेलं नाही, सगळं आपण कनेक्ट केलं त्या मशीन, बरोबर. तर आपण पहिल्यांदा काय केलं, मशीन माउंट केलं त्या मॅग्नेटिक माउंटवर. सगळ्यात आधी इन्शुअर करायचं की तुमचा माउंट जो आहे तो प्रॉपरली लॉक झालेला असला पाहिजे. समजा तो लॉक मॅग्नेटच ऑन केलेलं नाही आहे, तुम्ही मशीन लावताय तर मशीन पडण्याची शक्यता असते. कारण हे समजा फक्त ठेवलंय तर हे मॅग्नेट ऑन नसेल तर मशीन ओढल्यानंतर ते पडून येईल. त्यामुळे सगळ्यात आधी इन्शुअर काय करायचं, मॅग्नेट लावलाय, त्याला ऑन ऑफ केले, त्याला एलन की सारखं दिलेलं आहे, एलन कीने ऑन ऑफ करून बघायचं एकदा. ओके, ऑन आहे ऑफ आहे तर लिहिलेले आहेत, मार्किंग आहे तिथं. फक्त तुम्ही घेतल्यानंतर मॅन्युअली थोडंसं मारून बघितलं तरी लक्षात येतं की मॅग्नेट ऑन झालेला आहे. मॅग्नेट ऑन झाल्यानंतर मशीन
फक्त हा लॉक नट तिथं रिंगवरती गाईड करायचा आणि लॉक करायचं. त्याला लॉकिंग लिव्हर अनलॉकिंग लिव्हर दिले. मशीन एकदम प्रॉपरली माउंट झाल्यानंतर मग त्याला प्रोबचं कनेक्शन करायचं. तुम्हाला पॉवर लावायची असेल तर पॉवर, बॅटरी नसेल तर USB केबल कनेक्ट करायचं. हँडल आणि स्कॅनर जर पाहिजे असेल तर. ऑलवेज तुम्ही स्कॅनिंगचं काम नाही करणार. तुम्ही कधी प्रोबिंगचं काम करणार आहे, कधी स्कॅनिंगचं काम करणार. जेव्हा तुम्ही प्रोबचं काम करणार आहे तेव्हा स्कॅनर वगैरे लावायची गरज नाही. फक्त प्रोबनी काम करू शकता. जेव्हा तुम्हाला स्कॅनिंगचं काम करायचं तेव्हा तुम्ही स्कॅनर लावणार. स्कॅनर इज ॲडिशनल ॲक्सेसरी. जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्हाला ते ॲप्लिकेशन आहे, तेव्हा तुम्ही वापरू शकता. तर हे झालं पूर्ण हार्डवेअर सेटअप. ओके, यात काही डाऊट आहे का तुम्हाला? ओके, आता काय करू, 1 बाय 1 सगळ्या गोष्टी डिसअसेंबल करा, ठेवा, मशीन परत ठेवा, परत काढा आणि एकदा असेंबल करा. एकदा एवढं झाल्यानंतर मग आपण पुढचे स्टेप बघू. ठीक आहे. आप करो दे. पहिल्यांदा हँडल काढा 1 बाय 1. त्याला प्रेस करून बाहेर ओढायचं, बरोबर. नंतर तो सर्किटला वो रखने का उसमें नाही, उलट लावते. नॉच कुठे आहे? हा, बरोबर. नॉचला गाईड करायचं, प्रेस करायचं. येस, कनेक्ट झालं. ओके, आता स्कॅनर रिमूव्ह करायचं. स्कॅनर रिमूव्ह करायला कोणता लिव्हर यूज करणार? बरोबर. लिव्हर लूज करायचं, रोटेट करायचं. हे असं रोटेट करायचं. त्याला रिमूव्ह, बंद करा लिव्हर. स्कॅनर यामध्ये ठेवून टाका. तुम्ही चाय घेताय सगळे? नाही. सगळं देतात. हाय. पाणी सुरुवातीला जो मॅग्नेट आहे तो ऑन करण्यासाठी कसं? बघूया ना, हे मशीन बाहेर ठेवून ते पण बघूया. ओके, आता हे झालं. प्रोब पण काढून ठेवा. प्रोब काढण्यासाठी कोणता लिव्हर यूज करणार? तो खालचा. हात पकडणे का? खाली हात, राईट. हो, बंद करो. ओके, आता केबल्स वगैरे काय कनेक्टेड आहेत का? ओके, आता मशीन अनलॉक करायची, उचलून बॉक्समध्ये ठेवायची, परत काढून. कधी पण अनलॉक करताना एक हात तुमचा इथं पाहिजे. तुम्ही जर लेफ्ट हँडेड आहे का राईट हँडेड? लेफ्ट हँडेड तुमचा लेफ्ट हँड इथं पाहिजे आणि इथं पकडताना असं हे दोन्ही हा, बरोबर, अशा टाईपमध्ये पकडायचं. अनलॉक करो. हां, राईट. नाही, याच हाताने पकडा. एकाच हात चेंज नाही करायचं. लेफ्ट हँड आहे ना, एकाच हाताने त्या ऑपरेशनचं वेळ झाले. बंद करू शकतो. त्याला प्रेस केलं की बंद होतं. पूर्णपणे त्याला राऊंड करायचं. हे करायचं. पूर्ण लूज झाला ना तो, म्हणजे तो डिसेंगेज झाला. आता एक हात इथं ऑलरेडी पकडलेला आहे तुम्ही, दुसरा हात सगळे उचलायचा. हळू, दोन जाऊ.